महाराष्ट्रामध्ये अनेक असणाऱ्या शाळा आहेत, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेल्या आहेत. अतिउच्च शाळा आहेत, फॅसिलिटी ही अत्यंत उच्च आहेत काही शाळेमध्ये. त्यांच्या असणारे फीस पण लाख लाख दीड लाख आहेत. परंतु काहीतरी एका विशिष्ट विषयावर त्या ठिकाणी फोकस केलं जातं. विद्यार्थ्याचा असणारा जो सर्वांगीण अशा स्वरूपाचा विकास आहे तर तो होण्याकडं बहुतांशी भर दिला जात नाही. ही शोकांतिका आहे. पण ह्या शाळेमध्ये मला एक गोष्ट दिसून आली. विद्यार्थ्यामधली असणारी नैतिकता असेल, विद्यार्थ्यातली असणारी आध्यात्मिकता असेल, विद्यार्थ्याचं असणारं शालेय शिक्षण असेल, विद्यार्थ्यांचं असणारं विशेषतः खेळाचं शिक्षण असेल, खेळामध्ये क्रिकेट असेल, हॉकी असेल, वेगवेगळे असणारे कबड्डी असेल, वेगवेगळे असणारे खो खो असेल, या खेळामध्ये सुद्धा वक्तृत्व असेल, ड्रॉइंग असेल, प्रत्येक असणाऱ्या ज्या शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जेणेकरून विद्यार्थी हा प्रत्येक गोष्टीनं गुणसंपन्न होईल, या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्याकडं प्रत्येक असणारा स्टाफ लक्ष देतोय आणि त्या दिशेनं विद्यार्थ्याची प्रगती दिसून येत आहे आणि तो रिझल्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. ही अत्यंत उल्लेखनीय अशी बाब आहे. शाळेचा असणारा आदर्श खरोखर महाराष्ट्रातील इतर शाळेंनीही घ्यावा आणि त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा घडून येईल तर याकडं खरोखरच लक्ष द्यावं, जेणेकरून सर्वांगीण जर विद्यार्थ्यांचा विकास घडून आला तर असाच असणारा विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये त्याची कौटुंबिक सेवा असेल, त्याची राष्ट्रीय सेवा असेल, त्याची सामाजिक सेवा असेल, त्याची धार्मिक सेवा असेल तर ती अत्यंत परिपूर्ण रीतीनं तो पार पाडू शकतो आणि नक्कीच त्याचा असणारा राष्ट्र उन्नतीसाठी, समाज उन्नतीसाठी आणि आत्मोन्नतीसाठी उपयोग होऊ शकतो, हे या ठिकाणी मी उल्लेख करत आहे. बाकी खरोखर अंतःकरणातून परत एकदा सर्व असणारा स्टाफ, शिक्षक वृंद, तसेच आदरणीय जारे मॅडम, आदरणीय जारे सर, सर्व असणारे अतिथीगण, सन्माननीय सर्व अध्यक्ष, गावातील असणारे प्रतिष्ठित असणारे जमलेले जे व्यक्तिमत्व, तसे पालकवृंद, सर्वांसमोर नतमस्तक होतो आणि माझे असणारे जे 2 शब्द आहेत ते या ठिकाणी संपवतो.